हॅलो, प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. मी 7 दिवसाच्या दानियल फास्टिंगमध्ये जाणार आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत दानियल फास्टिंगमध्ये ॲड होऊ शकता. आणि दानियल फास्टिंग काय असतात ते आपण आज बघूया. दानियलचं बुक 10 मध्ये आहे. मध्ये 2, 3, 13पर्यंत लिहिलेलं आहे. तर मी त्यातलं 3रं वचन वाचते. उन दिन सप्ताहों के पूरे होने तक मैंने न तो स्वादिष्ट भोजन किया और न मांस या दाख मधु अपने मुंह में रखा और न अपनी देह में कुछ तेल लगाया. आमेन. तर दानियलने 21 दिवसाचे फास्टिंग केले होते, जी वाचाची फास्टिंग असते. आणि त्याने त्या दरम्यान कुठलेही स्वादिष्ट कुठलेही चांगले मसालेदार पदार्थ नाही खाल्ले, दाख मधू पिला नाही. आणि त्याने एक प्रभूच्या प्रेझन्समध्ये जात राहिला. आणि या दरम्यान तर पुढे काय झाले, स्वतः स्वर्गदूत येऊन दानियलला बोलतो, हे दानियल मत डर, क्योंकि पहले ही दिन को जब तूने समझने बूझने के लिए मन लगाया और अपने परमेश्वर के सामने अपने को दीन किया, उसी दिन तेरे वचन सुने गए और मैं तेरे वचनों के कारण आ गया हूँ. आमेन. तर जेव्हा त्यानं 21 दिवसाचे फास्टिंग प्रेयर करण्याची, वाचाचं फास्टिंग प्रेयर करण्याचं जेव्हा प्रभूच्या समोर गेला आणि बोलला, त्या दरम्यानच त्याला पहिल्याच फास्टिंगच्या दिवशी त्याला त्याच्या क्वेश्चनचा आन्सर, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं होतं. पण जे आकाशचा दुष्ट आत्मा आहे फारस, त्यानं काय केलं होतं, त्याच्या जे परमेश्वरनं जे आन्सर पाठवलं होतं स्वर्गातून, पण आकाशामध्ये फारस नावाच्या दुष्ट स्पिरिटनं पकडून ठेवलं होतं. दानियलपर्यंत येऊ देत नव्हतं. पण मिकाएल नावाच्या स्वर्गदूताने ते 21व्या दिवशी रिलीज केलं, म्हणजे उडून दिलं. आणि त्याला म्हणतो की तुझ्या क्वेश्चनचं आन्सर, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तुला पहिल्याच दिवशी मिळालं होतं. प्रार्थनेला सोडल्याने स्टक नाही केलास, म्हणून ते आज तुझ्यापर्यंत पोहोचलं. हालेलुया. तर आपण खूप वेळेस आपण प्रार्थना करतो, आपण उपवास प्रार्थना करतो आणि विचार करतो की काहीच चेंजेस नाही आहे. आणि त्या दरम्यान तुम्ही सोडून टाकला तर शैतानला खूप आनंद होतो आणि त्यांना आपल्या टेस्टमनीला, आपल्या आशीर्वादला पकडून ठेवून बसतो. काही लोकांचा विश्वास याच ठिकाणी पडतो आणि त्यांनी फास्टिंग प्रेयरला ब्रेक करतात आणि प्रभूमध्ये मागे पडतात. तर आपण फास्टिंग प्रेयरमध्ये वाढायचं आहे. हालेलुया. आणि क्वेश्चनचा आन्सर, आपल्या प्रार्थनेचं आन्सर आपल्याला त्या उपवास प्रार्थनेच्या नंतर फास्टिंग प्रेयरच्या दरम्यान आपल्याला मिळालेलं असते. हालेलुया. तर आपण आजपासून जे पण मी दानियल फास्टिंग करणार आहे, त्याच्यामध्ये मी एक टाईम ब्लॅक टी घेईन आणि रात्री मी नॉर्मल राईस आणि बॉईल केलेली मी डाळ खाणार आहे, जे बिना मसाल्याचं, त्याच्यात काहीही ऑइल, कुठलाही मसाला नसेल, असं वालं फास्टिंग मी करणार आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत जॉईन होऊ शकता. 7 दिवसाचे मी 7 मिनी ब्लॉग बनवणार आहे. त्या दरम्यान देवप्पा जे माझ्याशी बोलेल मी ते तुम्हाला सांगेन. तर तुम्ही पण फास्टिंग प्रेयरमध्ये जॉईन होऊ शकता, माझ्यासोबत सामील होऊ शकता. म्हणून मी चला तर मग आपण जाऊया प्रार्थनेमध्ये. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देते देवप्पा, हा वेळ हा क्षण तू दिलास म्हणून मी तुला धन्यवाद देते. जे पण देवप्पा मी प्रार्थना आणि उपवास प्रार्थना करायचा निर्णय घेतला, हे वाचायचा उपवास प्रार्थना तुला स्वर्गात मान्य असो. या 7 दिवसाच्या उपवास प्रार्थना म्हणजे माझे देवप्पा मी तुझ्या समोर येऊ दे, तुझ्या घरी भेदला मी जाणू दे, नेक्स्ट लेवलला हासिल करू दे. मी तुझ्यासोबत वफादार राहू दे. वफादारीचं जीवन, उपवास प्रार्थना, नेक्स्ट देवप्पा वचन वाचण्याचं, वचन पाठ करण्याचं, बीज बोलण्याचं, वफादारीचं जीवन तुम्हाला देऊन ब्लेस कर. आणि प्रभू मी तुझ्या धर्म राज्याची खोज करू दे, असं तू कर. प्रभू परमेश्वर पिता, तू माझ्याशी बोल. जे पण यूट्यूबला लोक बघतील ते लोक पण ब्लेस होऊ दे, तुझ्यासोबत सामील होऊ दे. प्रभू त्यांनी पण माझ्या फास्टिंग प्रेयरमध्ये, दानियलच्या फास्टिंग प्रेयरमध्ये वाढू दे आणि तुझ्या ग्रेस अनॉइंटिंगला हासिल करू दे. प्रभू येशू, माझी प्रार्थना ऐकलं, धन्यवाद. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात मागते. आमेन.